ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री भगवान विष्णु के अवतार के लिए हुआ जैसा श्री अमृता तथा अमृता विभागों के कार्य के कई क्षेत्र प्रकल्पित है ग्रंथ परिहार केवल ग्रंथ मात्र क्षेत्र प्रकल्प ग्रंथ मात्र संगठन है जो ग्रंथा को मात्र है जो ग्रंथा को मात्र माता ग्रंथ मात्र का मतलब आप ये समझना कि यहाँ माता सिद्धि बोलेंगे यहाँ कई सुख दिले आणि हे शिकवणी नियंत्रण ठेवावे असा हा विचार आहे परंतु बनवायचा हे नियंत्रण ठेवायचं जे अतिशय आहे नियंत्रण भोगायचं जे आत्मसुख आहे ते केवळ माझं नाही माझ्यासाठी नाही तर हे जे सुख आहे हे सगळ्यांसाठी आहे हे सगळ्यांना भोगायला मिळावं अशी बनवायची आणि त्यांच्या सद्गुरूची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांनी काल आपल्याला
अनेक दृष्टांतांनी हा विषय मांडला होता. काल त्यांनी काही दृष्टांत ठेवले होते की भगवंतांनी या सूर्याला सूर्यनारायणाला जो प्रकाश दिलेला आहे तो केवळ त्याच्यासाठी नाही. सूर्यनारायण जो प्रकाश देतो तो केवळ त्याच्यासाठी नसून तो सगळ्या जगासाठी विश्वासाठी तो प्रकाश आहे असं बोलण्यात येतं. त्यानंतर चंद्राचा प्रकाश होतो. चंद्राच्या प्रकाशामध्ये जे अमृत आहे ते चंद्रामृत केवळ चंद्रासाठी असून तो सगळ्या वनस्पतीसाठी सगळ्या जगातल्या विश्वातल्या लोकांसाठी आहे असं काही चंद्राशी पदार्थ आहे ते बऱ्याच ठिकाणी सिंधू निघालेले शिवाची भाजी किंवा समुद्राने निघालेले जो पाणी दिलेलं आहे ते पाणी स्वतःसाठी वापरत नाही तर ते सगळ्या जगावर विचार करतात. असा हा मुलांचाही स्वभाव आहे. आणि त्यानंतरची चौथी मुलीला पण काम होते. या चौथ्या मुलीमध्ये ज्ञानाला आपल्याला पुन्हा दृष्टांत देऊन सांगितले दिवा जो उजेडू तो करा तो घराची आशीर्वादी गगनी आखी पवावी तो जगाचा सुखी. दोन दृष्टांत पुन्हा दिवा जो उजेड दिव्याचा जो घरामध्ये उजेड असतो तो दिव्याचा उजेड केवळ त्याचा पुरता नाही दिवा पुरता नाही तर घरातल्या प्रत्येक नसण्यासाठी तो दिवा उजेड होतो. किंवा बाहेरचा कोणी आला तरी त्याला तो उजेड होतो. आपला सांगतो की घराशिवाय उजेड करावा घराशी अंधार पाडावा हा भेदभाव खावा भीती दिसा. दिव्यामुळे हा भेदभाव आपल्या लोकांना प्रकार द्यायचा आणि बाहेरच्या लोकांना भाग द्यायचा असा दिव्याचा भेद राहतो. दिव्याचा प्रकाश हा कसा तो घरातल्या सगळ्यांना लागतो. आणि मग या निमित्त दुसरं उदाहरण आहे गगनी आखी पवावी. गगन म्हणजे आकाश, आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे टोपी. ही जी आकाशाची टोपी आहे ती टोपी आकाशासाठी नाही. कारण या टोपीमुळे असंख्य जीव असंख्य पक्षी असंख्य माणसं आकाश जर नसतं टोपी नसती तर आपल्याला घरी उजाडता येईल. टोपी उलटावर खाली हात करतो त्याला चालले नाही. तेव्हा आकाशाची टोपी ही आकाशाबद्दल नाही सगळ्यांसाठी आहे. गगनी आखी पवावी हा जो त्याचा विस्तार आहे तो केवळ त्याच्यासाठी नाही तो जगासाठी आहे. आणखी हा दृष्टांत असा दृष्टांत देत आहे. काय म्हणतात काशी अगाधेही संभवती ते चंद्रीची ना शक्ती. अगाधेही संभवती ते चंद्रीची ना शक्ती. वसंती करीत होती झाडांची दाणी. वसंती करीत होती झाडांची दाणी. तेव्हा दोन दृष्टांत दिले तेव्हा दोन उदाहरण दिले. आता आपल्याला एवढे दृष्टांत का दिले
एवढ्यासाठी दृष्टांत देत आहे की वास्तविक हा जो मनुष्य नावाचा प्राणी आहे ज्याला देवाने बुद्धी दिलेली आहे विचार करायला, हाच मनुष्य जास्त स्वार्थी आहे. इतर जगातले इतर हे सगळे वेगळे पदार्थ त्याची माहिती बोलली आहे ती इतकी विचार आहे की ते आपल्याला स्वतःला काहीच होते ते दुसऱ्यांसाठी वाटत असतात. हे सगळं जगाचं गंभीर दर्शवलं आहे. हे व्यवसाय घेऊन सुद्धा तो आपला स्वार्थ सोडत नाही. तुझा पुढचं घेत परंतु दुसऱ्यांना देणार तेव्हा दुसऱ्यांना देण्याची ही जी बुद्धी आहे माणसामध्ये ती बुद्धी म्हणून आपल्याला वारंवार हे दृष्टांत देऊन सांगतात की अरे जगाने जगातले हे सगळे हे कसे दुसऱ्यांसाठी देतात, दुसऱ्यांना वाटतात, दुसऱ्यांना लाभ देतात. या माणसाने तुम्ही बनवायला तुम्ही दुसऱ्यांसाठी करायला हा तो एवढं करा की तुम्हाला नवीन तेवढं ठेवा आणि बाकीचं द्यायला दुसऱ्यांना असं बरोबर करणं. आज जगामध्ये जी विषमता आहे, विषमता म्हणजे काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी. कोणाच्या घरामध्ये खूप आहे आणि कोणाच्या घरामध्ये काहीच नाही. याला विषमता मिळतात, समता नाही. ही विषमता का निर्माण झाली? माणसाचा हा स्वभाव स्वार्थी स्वभाव आणि आजच्या काळामध्ये तर हा स्वार्थ आणखी बेकार आहे. ज्यांना चांगले चांगले आम्ही म्हणतो, निवडून देतो किंवा मोठे म्हणतो ही माणसं इतकी स्वार्थी आहे की काय म्हणून आता ज्यांना 5व्या ओळीमध्ये आपल्याला पडला गेलो. 5व्या ओळीमध्ये सांगत आहे अगाधेही संभळती अगाधेही संभळती चंद्रीच नाशती वसंतोपरी झाडांची दाणी वसंतोपरी झाडांची दाणी यापेक्षा दोन संत जवळ येत आहे. आणि जगाच्या समुद्राकडे त्या चंद्राला पाहिल्याबरोबर त्या चंद्राच्या शक्तीने त्या समुद्राला भरती येते, पावते ते भरती आणि ओढी ही चाललेली असते. हे जे चंद्राचं आकर्षण चंद्राची शक्ती आहे ती त्या समुद्राला लाटा निर्माण करून आणि समुद्रामध्ये लाटा असतात हे समुद्राचं पाणी स्वच्छ राहतात. किती नद्यांचं घाण पाणी गरीब पाणी गटारीचं पाणी किती घाण जाते समुद्रामध्ये. परंतु समुद्रामध्ये ते जे पाणी साचतं ते पाणी गटारी सारखं घाण होते का एका ठिकाणी सतत खोदून चालू सतत लाटा येतात दिसतात आणि ते इतक्या भयानक लाटा असतात की त्या लाटांनी ते पाणी स्वच्छ होत जातं. भाव असेल खाली होती जाते. समुद्र विसंब होतो कशाने चंद्राच्या शक्तीने. अगाधेही विसंबळती ते चंद्रीच नाशक्ती त्या चंद्राच्या शक्तीने चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने या समुद्राचा लाटा विसंबळतात असे म्हणतात. वास्तविक चंद्राला काय गरज आहे आपली शक्ती करायची, परंतु तो उठवू नाही. या समुद्रावर अनेक जीव राहतात, अनेक प्राणी विविध काही सृष्टी वनस्पती या समुद्रामध्ये. या सगळ्यांचं जीवन त्या पाण्यावर ते पाणी स्वच्छ असलं पाहिजे आणि म्हणून चंद्र आपली शक्ती
त्या समुद्राला घेऊन लाटा उतरते, तेव्हा त्याची शक्ती सुद्धा त्याच्यासाठी नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात मला, वसंती काही होती झाडांचे दाणी, आणि हा वसंत ऋतू जर आला नाही तर झाडाला कुठल्याही प्रकारचं नवीन पानं झाडांना जो बहर येतो तो वसंत ऋतूमध्ये येतो. आपल्याकडे वसंत ऋतू पण उन्हाळ्यात होणारा ऋतू, त्यावेळेला त्या वृक्षाला तुम्ही काढून देते काही काही काय आश्चर्य, हे सगळे मोठे वृक्ष आपली भूमिकाने गाळून करतात आणि नवीन पाणी धारण करतात, नवीन फुलं येतात, नवीन फळं येतात आणि पाणी नवीन जातात. हा जो विचार आहे त्या वसंत ऋतूचा आहे. हा वसंत ऋतू जर आपला तो विचार घेऊनतात, तो विचार फिरायला तिथे आला नाही तर मग त्या झाडाला काही होणार नाही. आपल्याकडे हे सगळे जेवढे पंचमार्ग आहे, हे सगळी जेवढी पंचमार्ग आहे ती सगळी पंचमार्ग सर्वप्रकारी आहे, दुसऱ्यावर उपकार करणारी आहे. तेव्हा परोपकार हा सगळ्यात मनुष्याचा महान धर्म आहे. कारण दुसरे जे आहे ते आपल्यासारखेच आहे, त्यांच्यामध्ये आत्मसत्व आहे, आत्मा आहे, म्हणून त्यांचा सुद्धा आपल्याला उद्धार केला पाहिजे, त्यांचा सुद्धा सांभाळ केला पाहिजे, त्यांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे असं मला यायचं आहे. म्हणून मला माझ्या सद्गुरूकडून मिळालेलं हे जे कृपादान आहे, ते जीवन मुक्तीचं जे स्वरूप मला प्राप्त झालेलं आहे, ते स्वरूप मी केवळ माझ्या पुढे समजून आणून आणि देवाला समजो, त्यात इतरांनाही जाणं, इतरांना सांगावं, इतरांनाही त्याचा लाभ द्यावा म्हणून मी हा संगीताचा ग्रंथाचा प्रसाराला दिला. तथापि जनता सुद्धा सांगतात की मी प्रसारा लावला, मी ग्रंथ मुलगा घेऊन गेलो, हे माझ्या गुरूंचं कार्य आहे, त्यांनी ते माझ्याकडून करून घेतलेलं आहे. मी एक निमित्त मात्र आहे, मी खरा त्याचा करताना मी सुद्धा हे सांगून सुद्धा म्हणतात की या ग्रंथाचा आणि लेखक मला 30 महिन्यामध्ये सगळी समजत तयारी ज्ञानवांचा हे जो अंदाज आहे आणि गुरूंचा बद्दलचा जो भाव आहे तो उत्तम असा भाव आहे आणि तो सगळ्या साधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. तेव्हा माझं जे काय आहे ते माझ्या सद्गुरूंचा आहे, हे सांगण्यासाठी आता मी साधी उल्लेख या साध्या वेळेमध्ये हे माझ्या सद्गुरूंचा उदाहरण आहे, खरं माझ्या सद्गुरूंचं दान आहे असं होतं. म्हणून हे असौंदर्य ही साधी सांगितलं. आतापर्यंत पहिल्या वेळी ज्ञानोबांनी जे सांगितलं त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जवळजवळ 5-6 वेळा त्यांनी दृष्टांत मिळून दिले, दाखले दिले. आता ज्ञानोबा सांगणारे म्हणून हे असौंदर्य, म्हणून हे असौंदर्य काय करतो म्हणून हे असौंदर्य दैविकीचे औदार्य, म्हणून हे असौंदर्य दैविकीचे औदार्य, वाचन स्वातंत्र्य माझे नाही,
वाचून स्वातंत्र्य माझे नाही म्हणून हे असंवर्य दैविकीचे अवदार्य वाचून स्वातंत्र्य माझे नाही. इथं ज्ञानोबांनी स्पष्ट सांगून टाकलं आपल्याला. ज्ञानवंतात हे जे असंवर्य आहे, असंवर्य म्हणजे हा अफाट, हा मर्यादा बाहेर असलेला त्यांचा दानाचा प्रकार असंवर्य. ज्ञानवंतात हे आमच्या सद्गुरूंचं हे जे मर्यादेपेक्षा अधिक अफाट असं जे दान आहे ते दैविकीचे अवदार्य. तेव्हा दैविकीचे अवदार्य म्हणजे माझे सद्गुरू जे भाग्यवान आहे, दैववान आहे, त्या दैविकीचं औदार्य म्हणजे मोठेपणा आहे, उदारपणा आहे. हा तर माझ्या सद्गुरूंचा अफाट असा मोठा उदारपणा आहे असं ज्ञानोबा सांगतो. वाचून स्वातंत्र्य माझे नाही. अर्थात या ठिकाणी माझ्यामध्ये काही स्वतंत्र समर्थ सामर्थ्य नाही. मी या गोष्टीला खरोखर पात्र नाही असं ज्ञानोबा म्हणतात. काय? हा ग्रंथ निर्मितीला, हा ग्रंथ जो निर्माण झाला अमृतानुभव, हा अमृतानुभव लिहून तुम्हाला सांगण्यासाठी मी काही स्वतंत्र म्हणजे माझ्या वेळेची पात्रता नाही. हे तर माझ्या गुरुचं कार्य आहे. मी तर माझ्या गुरुची संपत्ती आहे. हे तर माझ्या गुरुचं आहे. तेव्हा अमृतानुभव ग्रंथाचं कर्तृत्व ज्ञानोबा स्वतःकडे घेत नाही. एवढा मोठेपणा बघा ना. तेवढा ते माझ्या सद्गुरूंचं कार्य आहे, ते माझ्या सद्गुरूंचं दान आहे, ते माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे. मी मात्र निमित्त झालो बस. गुरूंच्या संबंधी कृतज्ञता म्हणजे आपल्या गुरुंनी आपल्याला जे दिलेलं आहे तो उपकार मानणे, याला कृतज्ञता म्हणतात. आणि जे उपकार मानत नाही त्यांना कृतज्ञ म्हणतात. उपकार मानणारे ज्ञानोबा कृतज्ञ आहे. ठेवलेलं गुरुंनी जे आहे माझ्यासाठी ते जाणणारे आहे. ते उतार नाही, माझ्या गुरुंनीच हे सगळं केलेलं आहे असं ते म्हणतात. ज्ञानोबांचे गुरु म्हणजे कोण? त्यांचे बंधू, मोठे बंधू, 2-3 वर्षांनी मोठे. आपल्या बंधूंना केवढा आदर देतात ज्ञानोबा. गुरु समजून बंधुप्रेम तर आहे त्यांचं, परंतु त्या बंधुप्रेमापेक्षा सुद्धा आता हे दुसरं जे नातं आहे गुरु शिष्याचं ते फार महत्वाचं आहे असं ते म्हणतात. तेव्हा साधकांनी हा तरी भाव लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये जर तुमचे गुरु बंधू असतील कोणी तर त्या बंधूंना बंधुत्व द्या, त्याला मोठीपण द्या, त्यांचा मान ठेवा असं ज्ञानोबा सांगून राहिले. ज्ञानोबांनी आपल्या गुरुला फारच महत्व दिलेलं आहे या ग्रंथामध्ये. बघा ना, ज्ञानोबा अरे ही वृक्षबंधी जे आहे, झाड आहेत, या झाडाला वसंत ऋतूप्रमाणे दान देतो आणि ही झाड त्याचं दान घेऊन जगाला फळ देतात. हो, आता वसंत ऋतूने त्यांना बहर आणला, पानं आणली, फुलं आणली, फळं आणली, परंतु ही फळं फुलं वगैरे सगळं जे काय वृक्षाचं जीवन ते परोपकारासाठी आहे. वृक्ष तर पूर्ण परोपकारी आहे. त्याच्या मुळापासून खाली इथे शेंड्यापासून पर्यंत वृक्षाचं सगळं जीवन परोपकारी आहे. म्हणून वृक्ष हा सत्पुरुष हा योग, वृक्ष हा सत्पुरुष हा योग.
वृक्ष हे सत्पुरुषासारखे आहेत, पण ते आपल्यासाठी काही ठेवत नाही, सगळं वाटून देतात. घ्या, माझ्या खांद्या घ्या, फुलं घ्या, पानं घ्या, फळं घ्या, काही घेत नाही स्वतःच, सगळ्यांना वाटून टाकतात. हा जो औदार्याचा भाग आहे, उदारपणाचा भाग आहे, धनवा म्हणतात का हे वृक्ष जगाला. अरे ते वृक्ष किती दयाळू बघा ना. तिष्ठन्ति स्वयं आतपे छायाम अन्यस्य कुर्वन्ति. आपली जी छाया आणि सावली ना, हे वृक्ष दुसऱ्यांना देतात. छायाम अन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयं आतपे. आतप म्हणजे सूर्याचं ऊन. ते स्वतः सूर्याचं डोक्यावर घेतात, तापतात, आणि जी थंडगार छाया आहे ती इतरांना बसायला सांगतात, घ्या तुम्ही या. म्हणजे छाया सुद्धा हे दुसऱ्याला देतात, स्वतः तापतात. सगळं जिवंत त्यांचा परोपकारी आहेच आहे, परंतु वृक्षाची ही एवढी मोठी औदार्याची शील आहे की ते आपल्या डोक्यावर सोडून देतात आणि थंडगार छाया अंतस्थाला प्रवाशाला बसायला बसा. वृक्षाचं हे औदार्य अतिशय मोठं आहे. कोणीचा असेल त्याने लावणी केली, जेणे लावणी केली की तोडावया घाव घाली. जो कोणी त्याला घाव घालण्यासाठी तोडायला जातो त्याला, किंवा ज्याने त्याला पाणी घालून वाढवलं आहे त्यालाही, त्या दोघा एकच सावली वृक्ष देण्याचा, त्या दोघांना सारखी सावली देतो. तू काय असं म्हणत नाही की हे तू मला तोडायला ना तुला सावली. तात्पर्य असं आहे की हे जे सगळे बाह्य जगातले नमुने आहेत, जे परोपकारी आहेत, त्यांचं तरी उदाहरण थोडं तरी काहीतरी आपल्या जीवनातील त्या औदार्य असं ज्ञानाला सांगून जाईल. आणि म्हणून माझं हे जे ग्रंथ लेखन आहे हे माझं नाहीये, माझ्या सद्गुरूचं आहे, आणि तेच तुम्हाला देत आहे, माझ्यासाठी नाही. म्हणून हे असंवर्य दैविकीचे औदार्य, ही तर दैवी शक्ती माझ्या सद्गुरूची, हे तिचा औदार्य आहे, तिचा उदारपणा आहे. माझ्यामध्ये काही नाही, मी अगदी दुबळा आहे त्या दृष्टीनं असं ज्ञान म्हणतात. माझ्या गुरूंचं सगळं सामर्थ्य आहे, आणि त्यांच्या सामर्थ्याने मी काय थोडंफार जे काही उकाळलं ते त्यांच्याच झालेलं आहे. तेव्हा ते तुम्हाला सांगतोय. अशा प्रकारे ज्ञानवा सद्गुरूंच्या बाबतीमध्ये किती औदार्य दाखवतात, सद्गुरूंना किती महत्व देतात ते सांगून राहिले. त्यानंतर ज्ञानवा आता आपल्याला असं सांगताय, माणूस मनुष्य प्राणी जो आहे वास्तविक हा सगळ्या सृष्टी निर्माण केला ब्रह्मदेवाने. बरं का, सगळी सृष्टी तयार झाली, सगळे प्राणी तयार केले, पक्षी तयार केले, जीव जंतू तयार केले ब्रह्मदेवाने. परंतु ब्रह्मदेवाचं समाधान झालं नाही. त्याला वाटलं आपण इतकी रचना केली, इतके प्राणी निर्माण केले, पण या सगळ्या प्राण्यांमधून आपल्याला जे समाधान प्राप्त व्हायला पाहिजे होतं ते काही मिळालंच नाही. आता काय करावं, कोणाला विचारावं. तेव्हा नारद चालले होते, नारायण नारायण करत तंबोरा घेऊन. तेव्हा नारदांना त्यांनी हाक मारली, अरे अहो नारदा, हो महर्षी, इकडे या ना. काय झालं मला? नमस्कार केला नारदांनी ब्रह्मदेवाला. देव येत नाही, काय झालं मला? अहो मी जगाला किती सृष्टी निर्माण केली, किती जीव निर्माण केले, पक्षी निर्माण केले, का सगळे निर्माण केले, पण मग मला अजून काही समाधान होत नाही. अजून एक काहीतरी मला असं वाटतं की काहीतरी चांगलं तयार केलं पाहिजे.
बघा ना, माझ्यासारखं दुसरं तयार करायला मी मनुष्य केली. नांदाला त्यांनी तयार केले होतं बरं. नारद उद्भूत झालेले भगवंताच्या आतून. म्हणून माझ्याकडे बघा ना, मी कसा दिसतो तुम्हाला, मग असा देह तयार केला ना. आणि मग पटलं, अरे वा, खरंच या नारदासारखा देह असलेला मनुष्य आपल्याला तयार केला पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या सगळ्या मूर्त्या तयार केल्या बरं या. आणि या सगळ्या मूर्त्यांमध्ये मग त्याने मन घातलं, बुद्धी घातली, चित्त घातलं, अहंभाव घातला. आणि याला ज्ञानी बनवण्यासाठी ते सगळं मटेरियल घातलं मध्ये, की निदान हा आता देवाला ओळखेल, देवाची भक्ती करेल, या नारदासारखं होईल. नारदाला पाहूनच आपल्याला बनवलं त्याने. कुठं नारद कुठं आम्ही, तो नारद आठवून भगवंताचं नाव घेऊन आणि आम्ही एकदाही घेतली. आम्ही संसारामध्ये इतके गुरु गेलो, रमून गेलो की त्या भगवंताला विसरून गेलो, त्याने आम्हाला घडवलं. असा हा कृतज्ञपणा आहे असं ज्ञानोबा. माणूस कृतज्ञ होत गेला, कृतज्ञ व्हायला पाहिजे होता, परंतु माणसाने हा उपकार नाही जाणला. एवढं बघा ना, आपल्यामध्ये त्याने आणखी आत्मा ठेवलेला आहे, आत्म तत्व ठेवले, ज्यामुळे चेतना आणि आधी आला. तो आत्माही आम्ही विसरून जातो. मग आता काय करावं. म्हणून माणसं संसारामध्येच पडून गेले, संसारामध्ये लागून गेले. संसार म्हणजे प्रपंच, प्रपंच म्हणजे इंद्रिय आणि विषयांचे भोग. इंद्रिय आणि विषयांच्या भोगामध्ये लागलेली माणसं आत असलेला जो परमेश्वर, परमात्मा, आत्मा, त्याला विसरून गेलो. म्हणून मला फार वाईट वाटतं. म्हणून माझ्या साधकांसाठी तरी निदान असं होऊ नये, माझ्या साधकांनी तरी ओळखावं. आणि हे अवधारी जे आहे लाभलेलं, आपल्याला उदारता जी लाभलेले, या उदारतेचं स्मरण करावं आपल्या गुरुच्या. म्हणून मला सांगताय तेव्हा 3 प्रकार झाले माणसांचे. माणसांचे 3 प्रकार कोणते झाले माहितीये का? काही अशी माणसं आहेत की जी खाणं पिणं झोपणं एवढंच काम करतात, बस. जन्मल्यापासून आहार निद्रा भयमैथुनंच. काय आहार म्हणजे खाणं पिणं, निद्रा भूग्याचे खाऊन पिऊन, आणि एखाद्याला भयभीत व्हायचं काही कृत्य केलं की, आणि प्रति करत राहायचं, गरजा वाढवायची, बस. पशुही समान आहार, हे सगळं जे कृत्य आहे असं करणं म्हणजे हे इतर पशु करतात आणि आपण म्हणजे काय, हे पशुसारखं झालं फक्त. म्हणून पशुवृत्तीची जी माणसं असतात केवळ जगतात, ती या जगामध्ये येतात जन्माला, पण जगून देवाचं नावच घेत नाही. ते अखंड आपल्या पोटाचं, आपल्या शरीराचं, आपल्या भोवती असलेल्या आपल्या कुटुंबियांचं, बस त्याचं चिंतन त्यांचं सतत चालू असतं. अशी जी माणसं असतात ती पामर माणसं आहेत, पशुतुल्य आहेत. तेव्हा जेव्हा अशा माणसांचा फारसा विचार न करताना ते म्हणतात त्याचा पुढचा जो मनुष्य आहे तो मुमुक्षू आहे. त्याला असं वाटतं की या पशुवृत्तीतून आपण सुटावं, नकोय, हे काय पशुसारखं जीवन जगायचं, आपल्यामध्ये आणि या प्राण्यांमध्ये मग काय फरक राहिला. एवढंच की आपल्याला बोलता येतं, कळतं, समजतं, पण समजून कळून सुद्धा काही पूर्ण नाही. म्हणून मग त्या पशुवृत्तीतून सुटण्याचा प्रयत्न करणारे जे असतात
मुक्त होण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना मोक्ष म्हटलेले आहे. सुरुवातीचे मोक्ष ते बरं, मोक्षाची इच्छा नाही, मोक्षाची इच्छा पाठपुढे मोक्षच कळून त्यांना म्हणून पशुपतीतून मानवत्व निर्माण झालं, मनुष्यत्व झालं. आणि हा मनुष्यत्वाचा समाजाचा प्रकार त्याला कळला. जन्मता तो हळूहळू आता तमोगुणाकडून रजोगुणाकडे आलेला आहे. रजोगुण झाला पण अजूनही समाधान नाही माणसाला. मोक्ष झाला तरी मोक्षाची इच्छा करणारा जो खरा तो मोक्ष हा तर या पामर अवस्थेमधून बाहेर येण्याची सुटण्याची व्यवस्था करतोय तो मोक्ष. तेव्हा ज्ञानवंता न कर्म आणि कर्मफलांचीही इच्छा सोडणारा, अहंकार सोडणारा असा जो मोक्ष आहे तो खरा मग परमार्थाला लागतो. एखाद्या सत्संगतीमध्ये येतो, चांगल्या लोकांच्या संतांच्या संगतीमध्ये येतो आणि संतांच्या संगतीमध्ये येऊन नंतर तो मग परमार्थ करायला लागतो आणि सत्वगुणी होतो. सत्वगुणामध्ये राहणारी जी माणसं आहेत तीच खरी या जगातली माणसं. सत्वगुणाशिवाय रजोगुणी आणि तमोगुणी अशी जी माणसं आहेत जगामध्ये ती माणसं सगळा व्यवहार प्रपंचाचाच करत असतात. तेव्हा या प्रपंचातून आणि या तमोरजोगुणातून सोडवण्यासाठी आपला उद्धार करण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे असं ज्ञानोबा सांगतात. आणि ते कार्य माझ्या सद्गुरूंनी केलं, माझा उद्धार केला आणि मला उद्धार करण्यासाठी हा ग्रंथ माझ्याकडून लिहून घेतला. त्याने मी काय केलं नाही बाबा असं ज्ञानोबा सांगून राहिले. ज्ञानवंता तीन गोष्टी कळल्या पाहिजे माणसाला. माणसाला तीन गोष्टी कळल्या पाहिजेत. कोणत्या? हा महत्वाचा घरात आहे. म्हणतात पहिली गोष्ट म्हणजे आपण बंधनात आहोत, आपल्याला बंधनं आहेत, बंधन कळलं पाहिजे. माणसाला बंधनच कळत नाही. जसं एखाद्या पक्षाला पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं तर त्याला चांगलं खायला प्यायला दिलं तरी सुद्धा तो पक्षी पुढे काही वर्षांनी आपलं स्वातंत्र्य विसरून जातो आणि मग ते बंधनाचं जीवन त्याचं परिचयाचं आणि सगळीचं होऊन जात. तसं माणसाचं हे जे जीवन आहे जो संसारामध्ये पडतो, प्रपंचात पडतो आणि त्या प्रपंचाच्याच प्रवाहामध्ये वाहत राहतो. त्या प्रपंचाची जी बंधन आहे ती त्याला कळत नाही. म्हणून बंधन कळलं पाहिजे की मी बंधनात आहे. आणि बंधन प्रत्येकाला कळतं बरं का. बंधन कसं कळतं? आज आपल्याला आश्रमामध्ये जायचं बरं का, ठरवलं नसतं आपलं, पण तू मध्येच असं काहीतरी बंधन येत, असं अडथळा येतो की तो अडथळा म्हणतो नाही आधी नाही करणार, तुला हे आधी करावं लागेल तुला उद्या. अशा प्रकारे जे अडथळ्याचे प्रतिबंधाचे प्रसंग येतात ती बंधन आहेत, ती अडथळा करतात आपल्याला, परमार्थाकडे जाऊ देत नाही. असे हे जे अडथळे येतात त्या अडथळ्यांनी आम्हाला बंधन कळतं. आणि चांगले आज आपल्याला करायचं होतं पण ते नाही करू शकत. आपण करू शकत नाही याचा अर्थ असा की ज्या बंधनाने तू अडकले आहे ते बंधन तुला ते करून देत नाही असं ज्ञानोबा म्हणतात. म्हणून बंधन कळावं आधी. ज्ञानोबा म्हणतात माणसाला बंधन कळलं पाहिजे. बंधनानंतर त्याला मुक्ती कळली पाहिजे. आता बंधन तर सुटलं, तुळलं, आपण सोडलं
कुठे जायचं बंधन होता तर म्हणतात बंधन तर सुटलं पण त्या बंधनाचं जे फल आहे बंधन सोडण्याचं ते कळलं पाहिजे. ते म्हणजे मुक्त होणं, मोक्ष. मोक्षाचं स्वरूप कळलं पाहिजे, मुक्त होण्याचं स्वरूप कळलं पाहिजे त्याला म्हणतात. तेव्हा ज्ञानाने मोक्षाचं स्वरूप बंधनाला करू द्या, बंधनाला तोडा, मग मोक्षाकडे चला, मुक्तीचं स्वरूप कळू द्या आणि मुक्तीचं स्वरूप कळल्यानंतर मग गुरु तत्वाचा परिचय व्हायला पाहिजे. नुसता मोक्ष प्राप्त करून उपयोगाचं नाही, कारण मुक्तीच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेलं जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, जे ज्ञान आहे, ते जे ज्ञान आहे ते ज्ञान सद्गुरु देतात आणि हे सद्गुरूंचं महत्व कळलं पाहिजे. बस असं ज्ञान म्हणतात. या तीन गोष्टी माणसाला कळल्याच पाहिजेत. त्याचा विषय ज्ञानाला सांगताय. तेव्हा गुरुच शिष्याला तारणार आहे या जगातल्या सगळ्या बंधनातून आणि मोक्षाकडे त्याला नेऊन त्याला स्वतंत्र करणारा सद्गुरु शिवाय दुसरा कोणीही नाही जगामध्ये. आणि मी सद्गुरूकडे चला असं ज्ञान म्हणताय. आता ज्ञानाने या ठिकाणी पुष्कळ गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आता ज्ञान आपल्याला 7वी ओवी सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज महान उपकारी संत गेले. त्यांच्या त्या बालवयात त्यांची इतकी प्रगती होती. इतक्या लहान वयामध्ये त्यांना काय सामर्थ्य आणि काय बुद्धी होती देवाने दिली. हा निर्मळ मनाचे ज्ञानोबा त्यांच्या मनामध्ये त्या कालामध्ये अनेक लोकांनी त्यांचा छळ केला, परंतु त्या छळाचा कधीही त्यांनी उल्लेख केला नाही, काही सांगितलं नाही. आणि किंवा जे छळ करणारे होते ते जेव्हा त्यांचा छळ करणाऱ्यांना कळलं की ज्ञानोबा महान आहे आणि ते जेव्हा शरण होतात त्यावेळेला ज्ञानोबांनी त्यांनाही आपलं मानलं, त्यांचा उद्धार केला. नामदेवाचे जे गुरु विसोबा खेचर यांची कथा तर तुम्हाला सांगितली एकदा. विसोबा खेचर आवडीचेच राहणारे होते आणि ज्ञानोबा ही कुटुंब गावाबाहेर झोपीत राहत होते. तेव्हा एक दिवशी एखाद्या कुठल्या तरी सणाच्या वेळेला त्या मुक्ताईला असं वाटलं की आपण आपल्याला पुरणपोळी तयार करावी. पुरणपोळी तयार करण्यासाठी खापर लागतं आणि ते खापर आपल्याला कुंभाराकडून आणायला पाहिजे असं ज्ञानोबाला सांगितलं मुक्ताईनं. अरे ज्ञानोबा, आज अमुक सण आहे आणि आज आपल्याला पुरणाची पोळी खाण्याची इच्छा आहे रे, परंतु ती पुरणाची पोळी भाजण्यासाठी आपल्याला खापर लागतं, त्यामुळे ती कुंभाराकडे असतं. काय माग नसतं त्या कालामध्ये भलतच बसला असतो. तेव्हा ही पोरं ज्ञानोबा मुक्ताई वगैरे गेले त्या कुंभाराकडे आणि सांगितलं, कुंभार दादा आम्हाला एक खापर दे रे, तुझ्या खापरांपैकी जे तुला नको असेल ते खापर दे लागल्यास दे. कुंभार दयाळू होता, त्याला दया आली. लहान लहान पोरं आहेत, खापर मागताय, काय विषय मागताय म्हणून त्याने खापर निवडलं आणि ते सांगितलं घे मुक्ता जा. ते या विसोबाने पाहिलं, हा विसोबा
याने पाहिलं आणि त्याला चिडचिड लागतो, या कुंभाराने यांना खापर दिलं आणि त्याला बाळी टाकलं होतं ना त्यांनी गाव आहे म्हणून चिडला आणि गेला तो त्यांच्या मागोमाग आणि त्याने ते खापर आत नेण्याच्या अगोदरच फोडून टाकलं. खापर तिथंच रस्त्यामध्येच फोडून टाकलं. काय म्हणाले, काय झालं दादा हे आता मग आपला खापर सुद्धा घेऊन मातीचं खापर आहे, त्यांचं काय केलं. पण किती निर्दय आणि किती विचित्र माणसं होती. तेव्हा खापर नाही दिलं. तेव्हा मुक्ताईला सांगितलं ज्ञानोबांनी की अगं बाई चल तुला पोळ्याच करायच्या आहेत ना, खापरच पाहिजे ना, चल. आणि मग आता कस का पोळ्या बांधून त्या तू चलत खडीमध्ये आत गेले झोपडीमध्ये आणि झोपडी लावून घेतली आणि ज्ञानोबांनी आपल्या योग सामर्थ्याने आपली पाठ तापवलेली आहे. पाठीला खापरासारखं तापवलं आणि मुक्ताईनं त्याच्यावर पोळ्या बांधल्या. हे उदाहरण आहे. असा हा विसोबा खेचर होता. पुढे त्याने पाहिलं डोकावून पुष्कार करतात येतात पोळ्या करतात. तेव्हा त्यांनी जेव्हा ते ज्ञानोबांचं सामर्थ्य पाहिलं आणि त्या पोळ्या बांधताना पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं की हे आपण काय केलं, भयानक पाप केलं तो. आणि मग तो शरण जातो आणि शरण गेल्यानंतर ज्ञानोबांनी त्याला अभय दिलं, काही घाबरू नको, जाऊ दे, होता चुका माणसाच्या. आणि त्याला नामदेवांचं गुरुत्व दिलं. संत नामदेव महाराज केवढे मोठे त्या काळातले, जाते आमच्या नामदेवांना भेट. अशा प्रकारे नामदेवांचे ते गुरु झाले. वास्तविक त्याला काय वाटेल ते करता आलं असतं ज्ञानोबांना, नाही का, एवढं सामर्थ्य असताना काही करता आलं असतं, पण तो शत्रुत्वाचा भाव नव्हता. तात्पर्य असं की ज्ञानोबा किती शुद्ध आणि सात्विक मनाचे होते, केवढे प्रेमळ होते, केवढे उदार होते, हे त्या अनेक उदाहरणांनी आपण पाहतोय. ज्ञानोबा म्हणतात आता मी सात्विक होईल, पण आता एवढी दुसरी वाचून होईल. या मुलीचं स्पष्टीकरण द्या तुला. मुली फार सोपी म्हटली तर कठीण आहे. बघा आता मुली वाचत. आणि हा एवढा ऐसा, आणि हा एवढा ऐसा परिवारू देऊ कायसा, आणि हा एवढा ऐसा परिहारू देऊ कायसा, परिहारू देऊ कायसा. प्रभू प्रभाव विन्यासा, प्रभू प्रभाव विन्यासा आड ठेवू, प्रभू प्रभाव विन्यासा आड ठेवू. मुली थोडीशी आता अवघड झाली, त्यातलं तत्व अवघड आहे आणि त्यातले जे शब्द वापरले गेले आहेत, ज्ञानोबांनी वापरले त्या शब्दांचा अर्थ कळणं कठीण आहे. म्हणून अतिशय उत्कृष्ट मुलीचा उद्या तपशीलवार आपण अर्थ पाहू. आजच्या सत्संगाला विश्राम देऊन थोडा अधिकच वेळ झालेला आहे. हरिओम तत्सत.